सरपंच राहूनच उपयोग नाही. माझ्या पत्नीला आणि मी एक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे, मी या दोन्ही पदाचा राजीनामा देऊन टाकतो. कारण सामाजिक कार्य करून जर असे आमच्यावर वेळ येत असेल तर ह्या पद आणि हे राहण्यात काही उपयोग नाहीये. जर सामाजिक कार्याची ही पावती जर मिळत असेल तर का करायचं मग? तुम्ही या संदर्भात काही पक्षप्रमुखांना एकनाथ शिंदेंना माहिती कळवलेली आहे हल्ला झाल्याबाबतची किंवा कळवणार आहात, जाणार आहात याबाबत? मी जिल्हा प्रमुखांना माहिती कळवली. जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या प्रयत्नाने जे प्रयत्न करायचे होते त्यांनी केले, पण वरील लोकांना आता कळवतोय आम्ही. संतोष देशमुखावर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न होता का? हो, त्याच पद्धतीने जो माझ्या घरी जो आरोपी आलता त्याच्या मोबाईलवर ज्यांनी धमक्या दिल्या त्यांनी त्यावेळेस त्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या. संतोष देशमुख पेक्षाही तुझा मोठा आम्ही हे करू, कट करू. त्यामुळे पोलीस सुरक्षा वगैरे मागतात. आता मी तर मागणी केलेली आहे, पण आता पोलिसांचं याला वेळ लागतो असं म्हणणं आहे. जर माझ्या जीवितास काही झालं तर याला प्रशासन जिम्मेदार राहणार आहे. आणि इथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांना माहिती हे जे आरोपी आहेत हे किती गुन्हेगारी प्रवृत्ती, 4-4, 5-5 गुन्हे दाखल त्यांच्यावर ऑलरेडी. मी सामाजिक काम करताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला. मी वाळूची तक्रार केली म्हणून माझ्या कुटुंबावर व माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होऊनही सदरचे आरोपी व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्रामवर स्टेटस, त्यांच्या जर इंस्टाग्राम अकाउंट ID जर पाहिल्या तर त्याच्यावर असे भयानक म्हणजे भीतीचे स्टेटस टाकून ते इथंच ह्याच परिसरात फिरूनही प्रशासनाने त्यांना अटक केली नाही. त्याच्यामुळं माझ्या आजूबाजूच्या गावातल्या ग्रामस्थांना हे लक्षात आलं आणि त्यांनी हा रस्ता रोको गावकऱ्यांनी केला. पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे, प्रशासनाची काय भूमिका आहे यामध्ये? पोलिसांची भूमिका, पोलीस म्हणतात आम्ही तपासात आहोत, त्यांचा शोध घेतोय, अशी भूमिका आहे. पण आता 12 दिवस होत आले तरी आरोपी आजपर्यंत अटक नाहीये. आता पुढचं पाऊल काय? जर याच्यानंतर जरी एवढं हे करून जर अटक झाले नाही तर मग आम्ही वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करूत. आता त्यांच्या घरावरती हल्ला झालेला काय तुम्ही प्रशासन म्हणून सरपंचावर झालेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांनी भ्याड हल्ला केलेला आहे. त्याचं निवेदन आमच्या कार्यालयामध्ये प्राप्त झालेलं आहे. त्या संदर्भात आज राक्षसभवन फाट्यावर नागझरी, माळस पिंपळगाव, परत गंगावाडी, राक्षसभवन येथील ग्रामस्थांनी मिळून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व गावकरी निषेध केलेला आहे. त्यांचं निवेदन आम्हाला शासनात प्राप्त झालेलं आहे. ते निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्या मार्फत शासनाला कळवू अशी मी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार नात्याने ग्वाही देतो. कारवाई काय केली? जवळपास 1-2 महिन्यापासून आम्ही पोलीस अधीक्षक साहेब पोलीस स्टेशन गेवराई यांना अवगत केलेलं आहे. आज या ठिकाणी नागझरीचे सरपंच आमचे मित्र ॲडव्होकेट नारायण शिंदे साहेब यांनी अवैध वाळूच्या तस्करीला विरोध केल्यानंतर संबंधित वाळू तस्कर आज 16 तारखेनंतर घटना झाल्याच्या नंतरही पोलीस स्टेशन त्याला सापडू शकलं नाही. आणि एखाद्या वेळा जर एखाद्या पुरुषाला हल्ला झाला तर पोलीस त्याला 100 फुटावर खोदू करू शकतात. याचा अर्थ हे होतो वाळू शॉट घे ना, 30 सेकंड टाकलं तू कुठल्या तर वर कर ना कशावर तर तिला सांग ना तेवढी गाडी पलीकडे